हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी हे हरभऱ्याची भाजी आहे ही वाळवलेली उन्हामध्ये. तर आपल्याला ह्या हरभऱ्याच्या भाजीपासून इतकी छान रेसिपी बनवायची तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, 1 चमचा 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ टाकून घ्यायचे. पाहू शकता अशा पद्धतीने. आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. भाजीमध्ये मिक्स केलं ना म्हणजे कशा गाठी होत नाही, पाण्यात जरी टाकलं तरी. वाळलेल्या हरभऱ्याची भाजी आहे ही मैत्रिणींनो. खूप छान रेसिपी आहे ह्याची. नक्की संपूर्ण व्हिडिओ पहा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. तर सर्व बघा मी हे पीठ टाकलेलं सर्व चोळून घेतलेलं. आता मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये 9-10 मिरच्या मी हिरव्या टाकून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर इथे लसूण पण भरपूर सारा लसूण ह्या भाजीला लागतो, म्हणजे कसं भाजी छान लागते. त्यानंतर 1 चमचा आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचे बघा. तर पाहू शकता मिरची छान बारीक वाटून घेतलेली आहे. लसूण अद्रक नाही सॉरी. तर पुढे काय करायचे मैत्रिणींनो, आपल्याला हे साईडला ठेवूया. आणि इथे मुगाची डाळ घेतली बघा. तुम्ही चण्याची पण डाळ टाकू शकता, पण मी इथे मुगाची टाकणार आहे. धुवून स्वच्छ घेतलेली आहे मी. तर आता गॅस पेटवून घ्यायचे आपल्याला आणि गॅसवर कढई ठेवून घ्यायची बघा. खूप झटपट रेसिपी आहे, बिलकुल पण टाईम लागत नाही. संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल सगळं काही, मी कोणत्या पद्धतीने हे बनवते भाजी. तेल टाकून घ्यायचे आपल्याला. इथे साधारण मी 1 पळी तेल टाकून घेते. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचे बघा. 1 चमचा जिरं टाकून घेतले. त्यानंतर थोडासा लसूण मी टेचून तो घेतला, तो टाकून दिला आहे. आणि जी हिरवी मिरची लसूण आणि जिरं वाटून घेतलेलं ते पण तेलामध्ये टाकून दिले. कारण कसं तेलात छान परतल्याच्या नंतर कसं लसणाचा आणि हिरव्या मिरचीचा तो कच्चापणा असतो तो निघून जातो, सगळा वास राहत नाही. त्यामुळे तेलावर छान मिरची परतून घ्यायची आपल्याला. मिरची परतून झाली की आपल्याला मुगाची डाळ पण त्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि डाळ पण छान 1 मिनिट परतून घ्यायची तेलावर. असं परतल्याच्या नंतर मैत्रिणींनो डाळ लवकर शिजल्या जाते आणि खायला पण टेस्टी, म्हणजे वेगळाच जरा त्याचा सुगंध असा वेगळाच येतो भाजीचा अशा परतल्याच्या नंतर डाळ. पाहू शकता छान आपली डाळ परतली गेलेली आहे तेलावर. एवढी मस्त ही भाजी होती मैत्रिणींनो हरभऱ्याची हटून भाजी. भाकरीसोबत भातासोबत खूप छान लागते. त्यानंतर 1 चमचा इथे मी हळद टाकून घ्यायची बघा. हळद टाकून झाल्यावर छान मिक्स करून घ्यायचे. मैत्रिणींनो तुम्ही वाळलेल्या हरभऱ्याची भाजी केली आहे का? मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसेल केली तर व्हिडिओ संपल्या लगेच करायला घ्यायचं आहे. तर आपल्याला पाणी टाकून घ्यायचे बघा. जेवढी आपल्याला भाजी बनवायची तेवढं पाणी टाकून घ्यायचे. कारण शिजायला बिलकुल पण टाईम लागत नाही, 5 मिनिटात ही भाजी शिजल्या जाते. आणि उकळी आल्याच्या नंतर आपल्याला बघा उकळी छान आलेली आहे. उकळी पण आली आणि तरी पण मस्त सुटलेली आहे. तर आपल्याला आता काय करायचे, जी हरभऱ्याची डाळ मी बेसन लावून ठेवलेली ती ह्याच्यामध्ये थोडी थोडी सोडून घ्यायची बघा अशा पद्धतीने. आणि हलवीत जायचं असं चांगलं, म्हणजे गाठी होत नाही पिठाच्या. उन्हाळ्यामध्ये तर खूप छान मैत्रिणींनो ही हरभऱ्याची भाजी खायला, शरीराला तर खूपच चांगलं. पालेभाज्या खात जावा.
पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान असं फेटून घ्यायचे हे. छान मिक्स करून झालेले आहे बघा. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी वर खाली करून घ्यायची बघा. त्यानंतर बघा शेंगदाण्याचं कूट टाकून घेते मी. जाडसर शेंगदाण्याचं कूट आहे. 1.5 चमचा मी इथे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे आणि एकदा परत भाजी छान वर खाली करून घेतली. तुम्ही ही भाजी कुकरला पण लावू शकता. 1 शिट्टीमध्ये ही भाजी होऊन जाते. आणि मुगाची डाळ पण शिजायला टाईम लागत नाही, हरभऱ्याची डाळ पण शिजायला टाईम लागत नाही. अगदी झटपट होणारी, तुम्ही घाईच्या कामामध्ये ही रेसिपी आरामशीर बनवू शकता, एवढी झटपट होती. तर 1-5 मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे आणि मीडियम गॅसवर ही भाजी आपल्याला होऊन द्यायची बघा. 5 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून पाहायचे आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची. तर पाहू शकता मैत्रिणींनो, हरभऱ्याची भाजी आपली मस्त ही झालेली आहे बघा. कोणाला कोणाला हरभऱ्याची भाजी आवडती मला कमेंट करून नक्कीच सांगा. 1 मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे परत आणि 1 मिनटाच्या नंतर झाकण खोलून पाहायचे बघा. छान भाजी मिक्स करून घ्यायची सर्व. तुम्ही ह्याच्यात लाल मी हिरवी मिरची टाकलेली आहे वाटून, तुम्ही लाल पण टाकू शकता. लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. एक अर्धा मिनटं झाकण ठेवून घेऊया आपण. पाहू शकता मैत्रिणींनो, आपली भाजी परफेक्ट अशी ही हरभऱ्याची झालेली आहे हटून भाजी. तर कोणाला कोणाला ही रेसिपी माझी आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांना मैत्रिणींना शेअर करा. आणि एकदा अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही करून पहा. हटून भाजी ही हरभऱ्याची खूप छान होती. सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे ही. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत.